नमस्कार मित्रांनो बिल्ड मॅथ्स या चॅनलवरती आपलं स्वागत आहे. तर मागच्या भागात आपण प्रश्न क्रमांक 4 मध्ये स्वाध्याय क्रमांक 1 मधील प्रश्न क्रमांक 4 त्यातील काय आपण पहिले 2 प्रश्न आपण सॉल्व्ह केले आहेत. तर आपण त्याच्या पुढचे आता सॉल्व्ह करणार आहोत. तर काय आहे प्रश्न क्रमांक 4 मधील आपण काय आता बघणार आहोत. तिसरा प्रश्न काय आहे वजा 1.2 वजा 3.2 वजा 5.2 वजा 7.2 आणि काय ह्यामध्ये काय करायचे आपल्याला पहिलं पद आणि काय करायचं ह्याचे सामान्य फरक करायचा आहे. जर सामान्य फरक सगळ्या ठिकाणी समान असेल तर पुढची 4 पदे आपल्याला काय करायची आहेत त्यामध्ये काढायची आहेत. तर काय करायचं आपण आता सॉल्व्ह करू. पहिलं पद काय येणार यामध्ये पहिले पद बरोबर काय वजा 1.2. आता काय करायचं आपल्याला सामान्य फरक डी काढू. तर D1 बरोबर हे काय झाला A1 हा झाला A1 हा झाला A2 हा झाला A3 हा झाला A4 काय A2 वजा A1 A2 काय आहे माझा वजा 3.2 आणि A1 काय आहे माझा वजा 1.2 वजा 3.2 वजा 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 काय होणार अधिक 1.2. मी इथे काय करणार मी वजा अधिक वजा 0 3 1 गेला 2 आणि मोठ्या संख्ये चिन्ह वजा म्हणजे काय आलं वजा 2.0. काय आता D2 काय माझा A3 वजा A2 माझा काय आहे वजा 3.2 आणि A2 काय आहे वजा 3.2 वजा 5.2 आणि वजा वजा काय अधिक वजा 3.2 येतो. मग इथं पण काय करणार मी वजा अधिक वजा म्हणजे 5.2 मधनं 3.2 काय करणार मी वजा करणार 0 आणि 5 वजा अधिक वजा 3 गेले 2 आणि मोठ्या संख्ये चिन्ह वजा 2.0 आलं. आता D3 काय माझा बघा आता A4 वजा A4 माझा काय इथं वजा 7.2 आणि A3 काय माझा वजा 5.2 वजा 7.2 वजा वजा अधिक 5.2. इथं पण काय करणार मी पण 2 अधिक 5.2 वजा वजा काय अधिक आणि 7 मधनं अधिक 5 गेलं तर वजा अधिक वजा म्हणजे काय ना वजा म्हणजे 7 5 गेले 2 आणि मोठ्या संख्येचे म्हणजे वजा 2.0 म्हणजे D3 पण माझा काय आला वजा 2 आला. इथे D2 पण माझा वजा 2 आला आहे. इथे D1 काय पण माझा वजा 2 आला म्हणजे प्रत्येक ठिकाणी D ची किंमत काय झाली माझी समान आल्या वजा 2 म्हणजे A माझा काय झाला वजा 1.2 आणि D माझा काय झाला वजा 2 म्हणजे ह्यानुसार आपण पुढची किंमत आपण काढू शकतो. आता मी काय करणार आता ह्याच्या पुढची पण मी आता काढणार आहे. म्हणजे काय AN बरोबर A अधिक N-1 इंटू D. A माझा काय इथं म्हणजेच काय पुढचं पद काढणार आहे म्हणजेच काय इथं मला A4 पर्यंत दिले म्हणजे A5 A6 आणि A7 A8 पर्यंत मी काढणार आहे. पुढची 4 पद मी काढणार आहे. A5 A माझा काय 5 वजा 1 आणि D माझा काय इथं वजा 2 वजा 1.2 अधिक 4 गुणिले वजा 2 वजा 1.2 अधिक आणि इथं 4 गुणिले वजा 2 म्हणजे काय वजा 8 वजा 1.2 अधिक वजा 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 8 लक्षात आलं वजा 8 म्हणजे वजा 1.2 आणि वजा 8 वजा म्हणजे बघा आता वजा वजा काय होणार इथं काय होणार अधिक होणार वजा वजा काय होणार अधिक
ते काय 2 आतनं 0 वजा वजा अधिक म्हणजे 1 आणि 9 1 आणि 8 काय होणार 9 मोठ्या संख्येचे चिन्ह वजा म्हणजेच काय येणार इथं 9 वजा 9.2 आलं काय म्हणजे A5 माझं काय आलं वजा 9.2 आता A6 ए माझा काय इथं वजा 1.2 आणि इथं 5 काय इथं काय म्हणणार 6 वजा 1 गुणिले वजा 2 वजा 1.2 अधिक 7 न 1 गेला 5 गुणिले वजा 2 वजा 1.2 अधिक 5 गुणिले वजा 2 म्हणजे काय वजा 10 वजा 1.2 अधिक वजा अधिक वजा म्हणजे काय ना वजा 10 वजा 1.2 मधून वजा 10 गेले किती होतात बघा आता वजा वजा काय होणार अधिक होणार वजा वजा काय होणार इथं अधिक होणार काय होणार वजा वजा काय होणार अधिक वजा 11.2 म्हणजे A6 काय माझा जायचं आता मी मेथड काय शिकवते तुम्हाला अजून दुसरी मेथड शिकवते A7 आता A6 अधिक D घ्यायचं A6 माझा काय आलाय वजा 11.2 आणि D ची किंमत माझी काय आहे वजा 2 डायरेक्ट मी तुमच्यामध्ये काय करणार मी घालणार वजा 11.2 अधिक वजा 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 2 मग इथं पण काय करणार मी आता वजा वजा काय होणार अधिक वजा वजा अधिक 2 आणि वजा वजा अधिक म्हणजे काय ना 13.2 आणि मोठ्या संख्येचे चिन्ह वजा वजा 13.2 A7 माझा काय झाला इथं 13 वजा 13 पण काय झाला 2 झाला वजा 13 पण काय झाला 2 आता काय करणार मी आता पुढचं आता A8 शिकवून A8 यामध्ये काय तुम्हाला शंका असेल तर मला कमेंट बॉक्स मध्ये तुम्ही विचारा आता काय करणार मी A8 याच्यामध्ये पण मी A7 अधिक D A7 माझा काय आला 13.2 आणि D माझा काय आहे वजा 2 इथं पण काय म्हणणार मी 13.2 आणि वजा 2.0 इथे 2 आणि वजा वजा काय अधिक म्हणजे 15.2 मोठ्या संख्ये चिन्ह वजा वजा 15.2 म्हणजे A8 काय झाला म्हणजे वजा 15.2 झालाय लक्षात आलं म्हणजे मी ह्याच्या पुढची पदे मी काढले आहेत म्हणजे काय आता आणि एक ए माझा काय म्हणजे काय पहिले पद म्हणजे काय आलंय माझं पहिले पद काय आहे वजा 2 वजा 1.2 आता त्याच्या पुढचं पण मी काय काढले A5 माझं काय इथं वजा 9.2 A6 काय माझा वजा 11.2 A7 माझा काय वजा 13.2 आणि A8 माझा काय आहे वजा 15.2 म्हणजे पुढची 4 पदे मी काढलेली आहेत समजलं काय हे गणित तुम्हाला बघा सोपं आहे असं काय यामध्ये काय अवघड नाही फक्त अधिक वजा वजा तुम्हाला सगळं करायला पाहिजे कळलं आता मी चौथा प्रश्न घेतो यामध्ये पुसतो हे सगळं बघा तुम्हाला काय समजलं असेल तर बघा आता मी चौथा प्रश्न घेतो याच्यामध्ये प्रश्न चौथ्यातला चौथा प्रश्न चौथ्यातला चौथा काय वजा 10 वजा 6 वजा 2 असताना काय करायचं आपण यामध्ये काय करायचंय पहिले पद आणि काय करायचंय सामान्य फरक समान असेल तर आपण पुढचं पद पण आपण काढू शकतो डी ची किंमत सगळ्या ठिकाणी सेम पाहिजे पहिले पद बरोबर A बरोबर A1 बरोबर काय येणार वजा 10 काय येणार वजा 10 आणि ह्यामध्ये आता सामान्य फरक काय काय आपण काढायचं आहे म्हणजेच काय मी आता प्रत्येक वेळा सामान्य फरक काढू बसून येणार तुम्ही लिहून काढा म्हणजे D1 बरोबर काय येणार A2 वजा A1 A2 माझा काय इथं वजा 6 आणि A1 माझा काय आहे वजा
10 म्हणजे वजा 6 वजा वजा काय अधिक, तर वजा वजा काय होणार अधिक, आणि इथं 10 म्हणजे काय ना वजा 6 मध्ये 10 गेले किती येणार 10 ने 6 घालवायचे म्हणजे किती 4 आणि मोठ्या संख्येचे चिन्ह आहे इथं अधिक आहे म्हणताना द्यायला पाहिजे काय मला दिलं तरी पण चालते न दिलं तरी पण चालते कारण की अधिक सगळ्या ठिकाणी असते. तर D2 A3 वजा A2 A3 माझा काय आहे इथं वजा 2 आणि A2 काय माझा वजा 6 वजा 2 वजा वजा अधिक काय ना 6 वजा 2 मध्ये अधिक 2 अधिक 6 गेले काय बोलले 4 म्हणजे D2 पण माझा काय झाला इथं 4 झाला आणि D वर पण माझा 4 आता D3 काढणार आहे. D3 माझा काय आहे A3 वजा नाही A4 वजा A3 A4 माझा काय आहे 2 आहे आणि A3 माझा काय आहे वजा 2 आहे काय आहे वजा 2 आहे म्हणजे काय होणार माझं 2 वजा वजा काय होणार अधिक काय होणार 2 म्हणजे काय झालं माझं 4 म्हणजे A3 पण माझा काय झाला इथं 4 झाला D3 पण माझा 4 झाला प्रत्येक ठिकाणी त्याची किंमत काय झाली माझ्या समान झाल्या म्हणजे काय मी पुढचं पद काढू शकतो कारण D ची किंमत सगळ्या ठिकाणी काय आहे मर्यादित आहे म्हणजे काय मर्यादित आता काय करणार मी A बरोबर माझा काय आहे वजा 10 आणि D माझा काय झाला D ची सगळ्या ठिकाणी किंमत काय आहे 4 आहे म्हणजे D माझा काय झाला इथं 4 झाला. आता मी पुढचं पद काढू शकतो तर काय करणार मी पुढचं पद काढणार A5 बरोबर A4 अधिक D A4 माझा काय इथं A4 माझा काय आहे 2 आहे A4 माझा काय आहे 2 आहे D ची किंमत माझी काय आहे 4 आहे म्हणजे काय इथे काय किंमत काय झाली माझी 6 झाली काय झाली 6 झाली लक्षात आलं. आता काय मी A6 काढणार आहे A5 अधिक D A5 माझं काय आहे 6 आणि D माझं काय आहे 4 आहे म्हणजेच काय माझी किंमत काय झाली इथं D6 ची किंमत काय झाली 10 झाली आणि A5 ची काय होती आता A7 माझं काय आहे A6 अधिक D A6 माझं काय आहे 10 आणि D ची किंमत काय माझी इथं 4 आहे म्हणजे काय माझं 10 अधिक 4 म्हणजे काय झाली 14 म्हणजे A7 माझा काय झाला 14. आता A8 म्हणजे काय A7 अधिक D A7 माझा काय आहे 14 आणि D माझा काय आहे 4 आहे म्हणजे काय 14 अधिक 4 म्हणजे काय झालं 18 आणि A8 माझं काय झाला लक्षात आलं काय झालं 18 A5 A6 A7 A8 पुढची 4 पद मी काढली म्हणजेच काय इथं मी काय म्हणणार आता पहिले पद A1 बरोबर काय झाला वजा 10 आणि पुढचं पद मी काय करेन A5 माझा काय आहे 10 A7 माझा काय झाला 14 A6 माझा काय आहे A6 माझा काय आहे 10 आणि A7 माझा काय झाला 14 आणि A8 माझा काय झाला इथं 18 चला यामध्ये तुम्हाला काय शंका असेल तर मग तुम्ही मला कमेंट बॉक्स मध्ये विचारा बघा मी इथं आता डायरेक्ट काय फॉर्म्युला मध्ये काय किमती घातल्यात ते तो फॉर्म्युला पण यूज केला तरी पण हेच आन्सर येणार आणि हे काय होते तुम्हाला लवकर तुम्हाला कॅल्क्युलेशन लवकर होते आणि गणित पण लवकर होईल आन्सर पण काय ना सेम येणार त्यामुळे काय फरक पडत नाही बघा फक्त काय अगोदरच्या किमतीमध्ये फक्त D ची किंमत काय झाला इथं सगळ्या ठिकाणी काय केल्या मिळवल्या एवढंच आहे बाकीच काय नाही बघा आता मी पुढचं गणित ह्यामध्ये सोडतो 5वं गणित आहे 5वं गणित बघूया आता 5वं गणित काय आहे 3 अधिक वर्गमुळात 2 3 अधिक 2 वर्गमुळात 2 3 अधिक 2 3 अधिक 3 वर्गमुळात 2
असताना काय करायचं आपल्याला, पहिले पद आणि काय करायचं, सामान्य फरक आपल्याला काढायचा आहे. पहिले पद बरोबर A1 इक्वल टू काय झाला, 3 झाला. काय झाला, 3. आणि हे A1, A2, हे A3, हे A4 हे लक्षात येते तुम्हाला. ह्यामध्ये तुम्ही इथं लिहिला तरी पण चालते, इथं डायरेक्ट इथे A1 हा झाला A2 हा झाला A3 हा झाला A4. ह्यावरून आपण सामान्य फरक काय करायचा, याचा काढायचा. सामान्य फरक D काय काढायचा आपल्याला, काढायचा आहे. म्हणजे D1 बरोबर काय आपल्याला इथं A2 वजा A1. A2 काय माझा 3 अधिक वर्गमुळात 2 आणि A1 काय माझा 3 आहे. म्हणजे काय झालं, अधिक वजा वजा म्हणजे 3 गेल्यावर काय झालं, वर्गमुळात 2. म्हणजे D ची किंमत काय झाली माझी, वर्गमुळात 2. आता D2 काय माझा A3 वजा A2. A3 माझा काय आहे 3 2 वर्गमुळात 2 आणि A2 काय आहे माझा 3 वर्गमुळात 2. काय बघा आता इथं 3 आहे, इथं पण काय झालं 3 आहे. 3 काय होणार माझं इथं जाणार, अधिक वजा वजा 3 गेलं, मग काय राहिलं 2 वर्गमुळात 2 आणि अधिक वर्गमुळात 2. इथं काय असतं, इथं पण इथं 2 आहे, इथं काय नाही म्हणजे इथं काय असतं 1 असणार आहे. काय नाही म्हणजे इथं काय असणार आहे, 1 असणार आहे. तिथं कंसात घातलं मग काय होणार वजा, आणि वजा इथं काय होणार, इथं काय होणार वजा असल्यामुळे आतले चिन्ह बदलते, म्हणजे काय होणार इथं वजा होणार. काय होणार, वजा होणार. म्हणजे काय 2 इथं काय 2 आणि इथं काय नाही म्हणता, इथं काय 1 असते. म्हणजे अधिक 2तनं 1 गेला, काय केला 2तनं, इथं काय नाही म्हणताना इथं काय 1 असते. काय नाही म्हणताना 1 असते. 2तनं 1 गेला, काय उरला 1, म्हणजेच काय 1 उरला, म्हणजेच काय वर्गमुळात 2 आला. म्हणजे D2 ची किंमत काय झाली, म्हणजे वर्गमुळात 2 झाली. काय झाली, वर्गमुळात 2. आता D3 म्हणजे A4 वजा A3. A4 माझा काय आहे इथं 3 अधिक 3 वर्गमुळात 2 आणि A3 काय माझा 3 2 वर्गमुळात 2. इथं पण 3 काय होणार जाणार, आणि 3 वर्गमुळात इथं मी कंसात घालते. कंसात घातल्यामुळे इथं न कंस घातल्यामुळे माझं काय झालं, इथं मी आधी घेतलं कंस घातलं तर आपल्याला काय होते, चिन्हांचा बदल करता येतो, चेंजेस करता येतात आणि लक्षात पण येतात. 3 वर्गमुळात 2 आणि इथं कंसाच्या बाहेर काय आहे, पद चिन्ह म्हणजे आतले चिन्ह बदलणार, म्हणजे सांगणार 2. तर आतले चिन्ह बदलणार, कंसाच्या बाहेर वजा चिन्ह आहे आणि आतले चिन्ह काय अधिक आहे, म्हणजे काय होणार इथं आतले चिन्ह अधिकचं असणार आहे, काय होणार आहे वजा होणार आहे. म्हणजे इथं काय घेतलं मी, वजा घेतलं, म्हणजे काय आता 3 आणि इथं 2 आहे. 3तनं 2 गेले, काय आले 1, म्हणजेच काय तुम्ही काय वर्गमुळात 2. म्हणजे D3 ची पण किंमत काय झाली, वर्गमुळात 2 झाली. काय झाली, वर्गमुळात 2. म्हणजे प्रत्येक ठिकाणी ज्याची किंमत काय आल्या, वर्गमुळात 2 आल्या. म्हणजे सगळ्या ठिकाणी त्याची किंमत समान असल्यामुळे मी पुढचं पद काढू शकतो. म्हणजे पहिलं A माझं काय झालं इथं 3 झाला आणि D माझं सगळ्या ठिकाणी काय झाला, वर्गमुळात 2. म्हणजे पुढचं पद मी काढू शकतो काय, हो. तर काय करणार, A5 बरोबर A4 अधिक D. A4 माझा काय आहे इथं 3 वर्गमुळात 3 अधिक 3 वर्गमुळात 2 आणि D ची किंमत काय झाला, वर्गमुळात 2. मग ह्याचं काय करणार मी आता, ऍडिशन केल्यानंतर काय बघूया. हे झालं 3 आणि काय झालं इथं 3 अधिक इथं काय असतं, काय नाही म्हणतात, इथं काय असते 1. म्हणजे 3 अधिक 1 काय ना वर्गमुळात 2. लक्षात आलं. आता A5 आता A6 करायचं. A5 अधिक D. A5 माझा 3 अधिक 4 वर्गमुळात 2 आहे. D माझा काय वर्गमुळात 2 आहे. तिथे झाला 3, हा झाला 3 आणि इथे काय नाही म्हणताना काय असतं, इथं 1 असते. म्हणजे 4 अधिक 1 म्हणजे काय झाला 5 आणि वर्गमुळात 2. हा झाला मला A6. A7 माझा काय आहे आता A6 अधिक D. A6 काय माझा 3 अधिक 5 वर्गमुळात 2 आणि D माझा काय झाला
वर्गमुळात 2. 3 अधिक 5 आणि इथं काय नाही म्हणताना 1 म्हणजे काय झालं 6 वर्गमुळात 2 म्हणजे A7 माझा काय झाला 3 अधिक 6 वर्गमुळात 2. आता A8 A7 अधिक D. A7 माझा काय इथं 3 अधिक 6 वर्गमुळात 2 अधिक D माझा काय आहे वर्गमुळात 2 म्हणजे 3 6 इथं असते ना आणि 6 आणि काय नाही म्हणताना काय असणार आहे 1 असणार म्हणजे 7 वर्गमुळात 2 म्हणजे A8 काय झाला 3 अधिक 7 वर्गमुळात 2 म्हणजे प्रत्येक ठिकाणी ची किंमत समान असल्यामुळे मी पुढची 4 पद मी काढू शकलो. म्हणजेच काय ते काय लिहिणार मी पहिले पद बरोबर का म्हणजे A1 इक्वल टू म्हणजे काय वजा 3 आणि पुढचं पद काढले मला A5 बरोबर 3 अधिक 4 वर्गमुळात 2. A6 बरोबर 3 अधिक 5 वर्गमुळात 2. A7 बरोबर काय असणार 3 अधिक 6 वर्गमुळात 2. A8 बरोबर 3 अधिक 7 वर्गमुळात 2. काय आता आपण काय करणार मी समजलं हे पण तुम्हाला गणित बघा त्यामध्ये तुम्हाला काय तर शंकाबिंदू असेल तर मला विचारा कमेंट बॉक्स मध्ये बघा. हा झाला 5वा प्रश्न. आता काय करणार मी 6वा प्रश्न मी आता तुम्हाला काय करणार मी सोडवून देतो. पुसू आता 6वा प्रश्न प्रश्न 4 6वा काय 6वा प्रश्न 0.2 0.22 0.222 0.2222 आणि काय करायचं आपल्याला त्यामध्ये काय करायचं आपण पहिले पद आणि सामान्य फरक आपल्याला शोधायचा आहे. पहिले पद बरोबर काय करायचं आपण आता पहिले पद बरोबर 0.2 सामान्य फरक आपल्याला काढायचा. सामान्य फरक D शोधू किंवा काढू म्हटलं ते पण चालते. हा झाला A1 हा झाला A1 हा झाला A2 हा झाला A3 हा झाला A4 सगळ्या ठिकाणी D ची किंमत समान तर पुढचं पद आपण काढू शकतो. लक्षाला आता काय करणार मी यामध्ये काय करू D1 बरोबर A2 वजा A1 A2 काय माझा इथं 0.22 आणि A1 काय माझा A1 काय माझा 0.2 म्हणजे काय करणार मी आता हे 0.22 वजा 0.2 काय 0 2 0.02 हे झाला D1 काय झाला मग 0.02 D2 इक्वल टू A3 वजा A2 A3 काय माझा 0.222 आणि A2 काय माझा 0.22 ते काढतो 222 0.22 0 2 0 2 0 म्हणजे काय झालं इथे माझा 0.02 D3 काय माझा A4 वजा A3 A4 माझा काय इथं 0.2222 आणि A3 काय माझा 0.222 0.2222 वजा 0.222 आला बघा मग आता काय त्यांचं काय नाही म्हणतात शून्य घेतलं 2 2 0 0 2 0 0 2 0 0
म्हणजेच काय झालं इथं 0.002 म्हणजे डी ची किंमत सगळ्या ठिकाणी काय समान आल्या काय नाही, सगळ्या ठिकाणी काय झाल्या वेगवेगळ्या आल्या. म्हणजे दिलेला क्रम काय आहे एपी नाही, दिलेला क्रम काय आहे दिलेला क्रम एपी नाही. या ठिकाणी आपण काय करू शकत नाही, पुढचं पद आपण काढू शकत नाही. त्याची किंमत सगळ्या ठिकाणी काय आहे वेगवेगळी आहे. तर आजचा भाग तुम्हाला कसा वाटला तरी मला कमेंट बॉक्समध्ये सांगा, किंवा एक लाईक किंवा एक सबस्क्राईब आणि शेअर करा. थँक्यू. पुढचा भाग आपण आता पुढची गणित आपण पुढच्या भागात आपण पाहणार आहोत. वी कंटिन्यू.